हा चकली असं हा मी नवीन कपडे घातले. काय शिवांग ते बघितलं का. हॅलो, माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे माझ्या शिवांगचा बर्थडे. त्यासाठीच आता तयारी करायला चालू करायचं आहे मला. मुलांचा बर्थडे म्हटल्यावरती कितीही काही करा आपल्याला कमीच वाटतं का. हा शिवांगचा बर्थडे ना 5वा बर्थडे आहे, त्यामुळे ह्यावेळेस आम्ही गावाकडे करायचं ठरवलं आहे. कारण ज्यावेळेस कधी पुण्याला करेल ना त्यावेळेस प्रत्येक वेळेस सगळे म्हणत असतात एखादा बर्थडे तरी गावाकडे करा, कारण आम्हाला पुण्याला काही सगळ्यांना येता येत नाही. म्हटलं चला आता एवढा एक बर्थडे आपण गावाकडे करूयात. मग त्यासाठी ना मेनूमध्ये आम्ही आज मिसळपाव त्यासोबतच बिर्याणी ठेवली आहे. आता बेसिकची कामं तर माझी सगळी रेडी झालेली आहेत, कारण सकाळचा स्वयंपाक असतो, घर वगैरे सगळं आवरून घेतलं आहे. आता पटकन म्हटलं मिसळ करायच्या तयारीला लागवायत. तर आता इथे ना जी काय भांडी लागणार आहेत मला आता मिसळसाठी किंवा बिर्याणीसाठी ती सगळी आता मी ते क्लीन करून ठेवली आहेत. त्यासोबतच आता हे मिसळसाठी तेल घेऊन आले, आता हे नीट करायचे. आणि मटकीला पण मस्त असे कर आलेत ना. आता बाहेर काकूंचं चालू आहे लसूण नीट करायचं. दाखवते झोपलाय काय करते बाय तू? काय आता काकूंचं लसूण निवडायचं चालू आहे. तोपर्यंत तिकडं मटकी शिजवायला टाकते, कारण बाकीचं आवरेपर्यंत मटकी पण शिजून होईल चांगली. आता करे तर एवढे भारी आले तर मला आता खरंच मटकी बघूनच अशी आत्ताच खाऊ वाटते, कारण मला अशी पण मटकी खूप आवडते. आणि त्यामध्ये मिसळ म्हटलं होतं तर काय आत्ताच तोंडाला माझ्या पाणी सुटले. चला लागते का मला. गेलं वे तर आता मला आहे ना 50 लोकांची तर मिसळ बनवायची आहे. त्यासाठी ना इकडे तीळ घेतलेत मी. आता ही सगळं मी अंदाजच घेतलेलं आहे. तीळ, त्यासोबतच थोडी खसखस आणि काजू बदाम आणि खोबरं. आता ह्या सगळ्यांची ना एकदा भाजून व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घेणार आहे मी. चला आता अगोदर ती भाजून घेते. तर आता इथे ना मी कढई तापायला ठेवली. त्यामध्ये पहिल्यांदा तीळ आणि खसखस भाजून घेते आणि नंतर मग खोबरं आणि जे काजू बदाम जे आहेत ना ते थोडंसं तेल टाकून भाजतो घ्यायचे किंवा परतून थोडंसं तेल टाकते. काजू बदाम आणि खसखस ऑप्शनल आहे. आता काजू बदाम कसं थोडंसं मिसळ असा स्वीटनेस येतो ना, त्यासाठी मी काजू बदाम यूज करते. म्हणजे तुम्हाला टाकायचे असतील तर ऑप्शनली मध्ये टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत. असं तरी मिसळ छान होते. असं काय खसखस पण टाकून ना पत्ते थोडा लांब असतो ना तर पत्ते कवा ऐकले मी. होय. हा तर इथे ना तीळ आणि खसखस नंतर मी काजू बदाम त्यासोबतच खोबरं पण आहे ना थोडंसं तेल टाकून परतून घेतलं आणि ना सगळं व्यवस्थित पाणी टाकून बारीक करून घेतलं. तर ते मिसळसाठी आता मिसळ बनवायला तर कांद्याची प्युरी करून घेतली मी, टोमॅटोची पण प्युरी केली. त्यासोबतच जे काही भाजलं होतं का त्याचे सगळ्याचं ना व्यवस्थित मिक्स बॅटर करून घेतलं. आणि ही आहे मिसळ जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची होती, त्यामुळं म्हटलं चुलीवरतीच बनवून घेऊयात. तर पातेलं गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये ना थोडंसं तेल ओतलं, थोडं म्हणजे आता मिसळ आपल्याला लागणार आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तेल टाकून घ्यायचं. आणि त्यामध्ये ना हे जे काही कांद्याची प्युरी करून घेतली होती ना मी त्यामध्ये ॲड केली.
तर यामध्ये कांदा व्यवस्थित परतून घेतला आणि त्यामध्ये ना अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि थोड्या वेळाने लगेचच त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घेतली आणि सगळं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेतलं लगेच. यामध्ये धने पावडर, आता मी ना सगळं अंदाजे टाकते बरं का, धने पावडर त्यासोबतच लाल मिरच पावडर टाकून व्यवस्थित परतून घेतलं. नंतर त्यामध्ये ना थोडासा कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला पण टाकला. आता घरचा आहे ना आमचा जो काळं तिखट असतं, म्हणजे जे घरी आपण मसाला बनवतो ना तो पण मी यामध्ये टाकला होता. मिसळ मसाला वगैरे काही टाकला नव्हता, कारण आहे ना एवढे जरी मसाले टाकले ना तर मिसळ सारखी एवढी भारी आणि खमंग अशी व्यवस्थित सगळा मसाला परतून घ्यायचा आणि नंतर जे काही काजू, खोबरं आणि तीळ खसखशीचं जे काही आपण बॅटर बनवतो ते पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि थोडं थोडं गरम पाणी टाकून आहे ना त्याला अशी व्यवस्थित तरी सुटते, कारण गरम पाण्याने ना लगेचच तेल असं वरती येतं. आता या मिश्रणामध्ये ना आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी, गरम पाणी ओतून घेतलं. नंतर त्यामध्ये जी की अशी मी शिजवलेली मटकी होती ना ती पण त्यामध्ये टाकून घेतली. आता मटकी शिजवल्यामुळे आणि मटकीमध्ये ना मी अगोदरच मीठ पण टाकलं होतं, त्याच्यामुळे ना यामध्ये टाकताना जरा थोडंसं मापातच टाकून घेतलं. थोड्या वेळ ना ही मटकी चुलीवरती शिजून दिली आणि हारावरती एवढी भारी अशी तरी आली होती ना, त्याला बघता क्षणी असं पाणी सुटत होतं, कारण खूपच तर्रीदार अशी मिसळ बनली होती. नंतर आहे ना इकडे गौरीनी पण बिर्याणीची तयारी करायला घेतली होती, कारण ती सगळ्या ना भाज्या अगोदरच परतून घेते, त्यासोबतच तिचं इकडे ना पनीर कट करायचं पण चालू होतं. आणि हे बघ आधी गेलोय कधी सगळी कामं आहे ना मिळून मिसळून करत होतं, त्यामुळे ना काही टाईम लागला ना. आता इकडं प्रियंका ताईंनी पण पनीर वगैरे परतायला घेतलं होतं. आता सगळ्या भाज्या तर गौरीने अगोदरच परतल्या होत्या, पनीर आणि काजू तेवढे परतायचे राहिले होते ते प्रियंका ताईंनी करून घेतले. आणि आतमध्ये ना अमृताताई आणि गौरी हे बनवत होते, कांदा अमृताताई चिरत होते आणि गौरी ना बरिस्ता बनवत होती कांद्याचा. आणि इकडे बघा ही मिसळ तर एवढी भारी अशी झाली होती ना, फक्त आमची बिर्याणी तेवढी करायची बाकी राहिली होती. आता बिर्याणीचं आहे ना सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून झाल्यावरती ह्या दोघींनी लेअर करायला घेतले होते. तर यामध्ये ना अगोदर आहे ना तूप लावून घेतलं, त्याच्यावरती थोडासा राईस टाकला, नंतर त्याच्यावरती एकदा भाजीची लेअर लावून घेतली. आता अशा 2 लेअरच्या मी बिर्याणी बनवणार होतो, कारण एका पातेल्यामध्ये ना एका लेअरची बिर्याणी खूपच म्हणजे व्यवस्थित झाली नसते, त्यामुळे अशा काही 2 लेअर लावून घेतल्या होत्या आम्ही. त्यात सगळी भाजीची लेअर तर लावून झाली होती, त्याच्यावरती लगेचच राईस टाकला आणि थोडंसं आहे ना चकली असं राऊंड करायचा कांदा बरिस्ता वगैरे पण टाकून घेतला आणि त्याच्यावरती आणखी एक भाजीची लेअर लावून घेतली. नंतर त्याच्यावरती राहिलेला सगळा राईस टाकून घेतला. आता हे बघा व्यवस्थित सगळे ना अशा भाज्या काही टाकून घेतल्या. आता बिर्याणीची रेसिपी काय मी सगळी काढलेली नाही आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे असेल ना बिर्याणीची रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर हे बघा शिवांगच्या बड्डेसाठी छान असं डेकोरेशन करून घेतलंय. आता सगळं आवरून झालेलं आहे, मिसळ पण रेडी झाली, बिर्याणी पण रेडी झाली. आणि बघा माझा अवतार कसा झाला, नुसती घामाने डबडबले, कारण नुसती पळापळी झाली आज. चला तर मी पटकन वाजत आवरून घेते, स्वतः पण रेडी होऊन घेते. काय बड्डे बॉय अभी जा की आता या मुलांचे तर नाचून नाचून पाय दुखणारच होते, पण आहे ना नंतर हॅपी बर्थडेचं स्टिकर पण लावायचं राहिलं होतं, ते पण लावून घेतलं. आता हे डेकोरेशनचं कॉम्बिनेशन तर छानच दिसत होतं, कारण आहे ना ब्ल्यू आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन असल्यामुळे आणखी छान दिसत होतं. तुझ्यासाठी का होय का?
का तू देते राहिले द्यायचं हा कुठं राहिला हा येते म्हणलं परत हिला हिला सोडायला आले दोन आणली आता सगळाच मेनू एवढा छान असा झाला होता ना, सगळ्यांनी मिळून जेवण केलं. आता आईचा तेवढा व्हिडिओ काढायचा राहिला होता शिवांगसोबत. मग शिवांगला बोलून आणलं पटकन आणि आईसोबत एक व्हिडिओ काढून घेतला. आणि जे काही गिफ्ट आले होते ना त्यातले निम्म्यापेक्षा जास्त तर शिवांगनी खाली आणून ओपन पण करून ठेवले होते. आणि ए बाय कर सार्थक ओक चालले सगळे उद्या येतो म्हणा. आता शिवांगला एवढे गिफ्ट दिसतात. आणि खरं सांगायचं ना, आज मशीनने माझ्या खूपच काम केलं. अशा वेळेस वाटतं ना खरंच मशीन असलेलं खूपच फायदा होतोय. कारण आहे ना संध्याकाळी एवढा कंटाळा आला होता, पण आहे ना तेवढी भांडी सगळी लगेचच मशीनला लावून घेतली. त्यामुळं माझं निम्म्यापेक्षा जास्त काम तर हलकं झालं होतं. तर फायनली शिवांगचा बड्डे झालेला आहे आणि एवढा कंटाळा आहे ना, कारण आज दिवसभर खूपच पळेल. आणि आज कसं काल वट पौर्णिमा, काल पण दिवसभर त्याच्यामध्येच गेला होता. आज दिवसभर शिवांगच्या बड्डेमध्ये, त्यामुळे ना एवढा असा कंटाळा आल्यासारखं. काय काय ते सांग मला, काय काय गिफ्ट आले ते. अभिने दिले का? होय. ओ कोणती ती बड्डे बॉय बोललेच खुश दिसतोय आज. पुढं आणखी काय शिवांग ते? ओ मग किती राहिलेत आणखी? एकच राहिलंय. इथे ये ना, इथे समोर. मला काय माहिती, तू गेस कर काय असेल. या आवाज निघते काय शपथ मिलिटरी क्षेपणास्त्र. अरे हे की युरोपियनचे मिलिटरी की युद्धाचे वॉर असत नाही. आता एवढ्या गाड्या आवडतात, सगळ्या गाड्या चालत गिफ्ट मध्ये. आणखी खाली राहिले का शिवांग? काय तिथे एक राहिले की ते काय त्या बॅग मध्ये? आणखी कॅरम पण दाखव की, कुठे गेला कॅरम? क्षेपणास्त्र कार आहे बाबा, मॉन्स्टर क्षेपणास्त्र ट्रक आहे.
नुसतं पाणी भरायचं पवित्र डेंजर असलाय हो छान आहे का? हा आवडला का? शिवांगच्या आत्याने आणलाय. आवडला का? थांबा त्याच्या पार बोलून आणि आता तर शिवांगची बँक ओपन होणार आहे माहितीये का? कुठे हो त्यातच आहे बँक मध्ये. काय आता बँक मध्ये किती आहेत तू आणि बाबा काउंट 500 700 400 कर किती आहेत. मला काढून त्याच्या पार बोलून थांब किती काउंट कर की पैसे. त्याला पैसे नाही पडलं. आम्हाला पैसे नकोत आम्हाला नुसत्या गाड्या पाहिजेत. झाले आता शिवांग बघा काय म्हणतोय. शिवांग कसे वाटले तुला गिफ्ट? मस्त वाटले तुझा बर्थडे कसा झाला? मस्त झाला आणखी कसं वाटतंय तुला? आणि खूप मस्त वाटते का बरं? मी नवीन कपडे घातले काड्या खेळतोय काड्या मिळले अरे बापरे. बाय चला बर्थडे तर छानच झाला आणि बिर्याणी तर एवढी भारी झाली होती ना. बिर्याणीला जरा दम जरा जास्तच बसला होता. त्यासोबतच मिसळ पण मस्त झाली होती. सगळंच ओव्हरऑल खूप छान झालं आणि सगळे पाहुणे रावळे आले त्यामुळे आणखीनच भारी असं वाटलं. सगळ्यांनी खूप हेल्प केली आज. चला तर मग आजसाठी एवढंच. बाय. बाय